friends, today we want to start with the human circulatory system. In last lecture we studied about the meaning of the circulation as well as the different types of circulation. That is nothing but the our circulatory systems, open circulatory system and closed type of circulatory system. The circulatory system in which blood flows through the open spaces of the body, or these open spaces which are commonly called as the human cells. So such a type of circulatory system is called as the open type of circulatory system. ज्याला आपण म्हणजे ज्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड हे बॉडीमध्ये असणारे ओपन स्पेसेस जे आहेत तर त्याच्यामधून सर्क्युलेट होतं, तर त्याला आपण ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा ओपन सर्क्युलेशन असं म्हणतो. आणि ज्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड जे आहे तर ते ब्लड व्हेसल्स मधून फ्लो होतं, तर त्याला आपण क्लोज सर्क्युलेशन किंवा क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणलं होतं. आणि क्लोज मध्ये परत आपण दोन टाइप सांगितले होते, ते म्हणजे सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. सिंगल सर्क्युलेशन आपण कशाला म्हणलं होतं? द टाइप ऑफ सर्क्युलेशन इन विच ब्लड फ्लोज सिंगल फॉर कंप्लीशन ऑफ वन सायकल ऑफ ब्लड. ब्लडची एक सायकल पूर्ण करण्यासाठी सर्क्युलेशनची जर ब्लड हार्टमधून एक वेळेस जर फ्लो होत असेल तर त्याला आपण सिंगल सर्क्युलेशन असं म्हणलं होतं. आणि डबल सर्क्युलेशन म्हणजेच काय? द टाइप ऑफ सर्क्युलेशन इन विच ब्लड फ्लोज थ्रू द हार्ट twice for completion of one cycle of circulation, so that is called as the double circulation. आलं लक्षात? आणि मग आज आपल्याला ह्युमन बिईंग मध्ये कोणती सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते, तर मी तुम्हाला हेही सांगितलं होतं, दी ह्युमन बिईंग which consist of the closed type of blood circulatory system. म्हणजे जे हायर ऑर्गॅनिझम जे आहेत, वर्टिब्रेट जे आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते. हे मी तुम्हाला सांगितलं होतं की विल्यम हार्वे नावाचा जो सायंटिस्ट आहे तर त्यांनी ही क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा त्या ठिकाणी स्टडी केलेला आहे किंवा ते डिस्कवर केलेलं आहे. ठीक आहे. नाउ वी वॉन्ट टू स्टार्ट विथ दी ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. Human circulatory system which is of closed type which consists of two types of circulation or which is made up from two systems, that is nothing but the blood vascular system and second one is the lymphatic system. आपण सांगितलं होतं दोन प्रकारचे सर्क्युलेटिंग फ्लुइड असतात, त्यापैकी ब्लड जे आहे तर ते मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे आणि त्याचबरोबर लिम्फ जे आहे तर ते दुसरं सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे. आणि म्हणून मग ह्युमन बिईंग मध्ये आपल्याला दोन प्रकारचे सिस्टीम सर्क्युलेशनच्या पाहायला मिळतील. एक आहे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आणि दुसरी आहे लिम्फॅटिक सिस्टीम. म्हणजे पहिला प्रकार आपण सांगितला की ज्याच्यामधून ब्लड फ्लो होतं म्हणून त्याला ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम असं म्हणायचं. आणि लिम्फॅटिक सिस्टीम की ज्याच्यामधून लिम्फ जे आहे तर ते फ्लो होतं. त्याच्यापैकी आता आपल्याला बघा पहिला पार्ट स्टडी करायचा तर म्हणजे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. सो ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम which mainly consist of three parts. तीन पार्ट पासून या ठिकाणी ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम तयार झालेले आहे. त्याच्यामध्ये ब्लड, हार्ट आणि ब्लड व्हेसल्स या तीन पार्टचा समावेश हा ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये होतो. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम कंसिस्ट ऑफ three main parts. So these three main parts are nothing but the blood, heart and blood vessels. Now we want to study all these parts, that means blood, heart and blood vessels one by one. ह्या प्रत्येकाचा आपल्याला या ठिकाणी एक एक करून स्टडी करायचा आहे. जनरली ही जी ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम जी आहे तर त्या सगळ्याचा जर विचार केला तर त्याचा उपयोग कशासाठी होतो. सो ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम प्ले इम्पॉर्टंट रोल इन दी ट्रान्सपोर्टेशन. मी गेल्या वेळेस सांगितलं होतं आणि आता सांगतो की याचा उपयोग ब्लड जे आहे तर त्याला आपण मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड असं म्हणलेलं आहे की ज्याच्या थ्रू वेगवेगळे कंपोनंट जे आहेत तर ते ट्रान्सपोर्ट केले जातात. फॉर एक्झाम्पल न्यूट्रिएंट्स असतील किंवा गॅसेस असतील तर ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम या ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमद्वारे होतं. म्हणून त्याचं मेन फंक्शन काय आहे? ट्रान्सपोर्ट, वेगवेगळ्या कंपोनंटचं ट्रान्सपोर्ट करणं. त्याच्यानंतर होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस so that is nothing but the maintenance of internal environment of the body. बॉडी मधलं जे इंटरनल एन्व्हायरमेंट जे आहे तर ती मेंटेन करण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला म्हणायचं होमिओस्टॅसिस. आणि हा जो रोग आहे तर तो सुद्धा ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम जो आहे तर त्याच्याद्वारे त्या ठिकाणी कॅरी केला जातो. त्याचबरोबर प्रोटेक्शन हे एक याच्यामधलं महत्त्वाचं फंक्शन असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये काय की आपल्या बॉडीमध्ये तयार होणारे वेस्ट प्रोडक्ट असतील किंवा वेगवेगळे जे काय पॉइझनिंग करणारे सबस्टन्सेस असतील तर ते आपल्या बॉडीमधून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि त्या बॉडीला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रोटेक्शन
हेही फंक्शन्स या ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमद्वारे केलं जातं. त्याच्यामुळं दिस इज दी वन ऑफ द इम्पॉर्टंट सिस्टीम इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये महत्त्वाची सिस्टीम आहे. त्याच्या सर्व पार्ट्स आपल्याला इन डिटेल स्टडी करायचं. मी तुम्हाला काय सांगतो, ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे तर त्याचे दोन पार्ट पडतात. एक आहे व्हॅस्क्युलर सिस्टीम आणि दुसरे आहे लिम्फॅटिक सिस्टीम. आणि मग आपण ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमचा स्टडी करत असताना आपण काय सांगतोय, विच कन्सिस्ट ऑफ थ्री मेन पार्ट, दॅट इज नथिंग बट द ब्लड, हार्ट अँड ब्लड वेसल. मेन फंक्शन जर आपण पाहिली तर ते ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमचे ट्रान्सपोर्टेशन असेल, होमिओस्टॅसिस किंवा प्रोटेक्शन. याचबरोबर अजून इतरही फंक्शन्स याच्याद्वारे कॅरी केले जातात. होमिओस्टॅसिस म्हणजेच काय सांगितलं मी, द मेंटेनन्स ऑफ इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी विच इज कॉल्ड एज द होमिओस्टॅसिस, विच can be carried out by the blood vascular system. Now we want to study the first part in the blood vascular system, that is nothing but the blood. So that is nothing but the blood composition and coagulation. Composition म्हणजेच काय, तर ब्लड हे कोणकोणत्या पार्ट पासून तयार झालेले, नेमके कोणकोणते कंपोनंट त्याच्यामध्ये आहेत, तर त्याला आपण ब्लड कंपोजिशन असं म्हणणार आहे. आणि त्याचबरोबर कोॲग्युलेशन. ब्लड मध्ये एक ॲबिलिटी आहे, ज्यावेळेस बॉडीमध्ये आपला ब्लड असतं तर त्यावेळेस ते कोॲग्युलेट होत नाही. कोॲग्युलेशन म्हणजे गोठणे. आणि ज्यावेळेस ते बॉडीच्या बाहेर येतं तर त्यावेळेस त्या ठिकाणी कोॲग्युलेट झालेलं पाहायला मिळतं. ब्लडमध्ये अँटी कोॲग्युलंट असतात की ज्याच्यामुळे ब्लड आपल्या बॉडीमध्ये गोठू दिलं जात नाही. आणि मग बॉडीच्या बाहेर ब्लड आलं की त्या ठिकाणी ते कोॲग्युलेट होतं किंवा ते गोठलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोॲग्युलेशन इज नथिंग बट दी कन्व्हर्शन ऑफ लिक्विड ब्लड इनटू दी सेमी सॉलिड jelly like substance, that is called as the coagulation. We want to study in detail after some time, but now we want to study the first part of the blood vascular system, that is nothing but the blood. Blood म्हणजे काय, आता बघा, the blood which is the fluid connective tissue in our body. आपल्या बॉडीमध्ये असणारी fluid connective tissue आहे आणि त्याचा अभ्यास करणारी जी ब्रांच आहे, the branch which deals with study of blood is called as the hematology. Hemo means blood and logy is equal to study. The branch which deals with study of blood is called as the hematology. बघा, तुम्हाला MCQ साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. The branch which deals with study of blood is called as dash, which is called as the hematology. किंवा the hematology is the branch in which study of dash is takes place. So that is nothing but the study of blood is takes place. म्हणजे ब्लडचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे, मग ब्लड मधले असणारे कंपोजिशन असेल किंवा त्याचे वेगवेगळे पार्ट्स असतील त्याच्याबद्दलचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे तर त्याला हेमॅटोलॉजी असं म्हणायचं. हिमो इज इक्वल टू ब्लड अँड लॉगस इज इक्वल टू स्टडी. ब्लडचा अभ्यास करणारी ब्रँचला आपण हेमॅटोलॉजी असं म्हणतो. आता ॲव्हरेज व्हॉल्यूम जर आपण लक्षात घेतला ब्लडचा, तुम्ही जर गेल्या वर्षीचं 12वीचं पुस्तक जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आणि आत्ताचं नवीन आलेलं जे पुस्तक आहे टेक्स्टबुक जे आहे बोर्डचं, तर त्याच्यामध्ये काही ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या थोड्याशा व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळेल. बघा, गेल्या वर्षीचं पुस्तक जे आहे तर त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं, दी ॲव्हरेज व्हॉल्यूम ऑफ ब्लड इन अडल्ट पर्सन विच इज अबाउट 5 लिटर. परंतु या ठिकाणी बघा, दी ॲव्हरेज व्हॉल्यूम ऑफ द ब्लड इन अडल्ट पर्सन विच इज अबाउट 4 to 6 लिटर. म्हणजे ॲव्हरेज दिलेले. साधारणतः कोणताही हेल्दी पर्सन असेल ज्याची वेल ग्रोथ झालेला आहे, डेव्हलपमेंट झालेलं आहे, तर त्या व्यक्तीमध्ये ब्लड जे आहे तर ते साधारणतः 4 ते 6 लिटर एवढं असलेलं पाहायला मिळतं. सो दॅट इज द ॲव्हरेज व्हॉल्यूम ऑफ द ब्लड विच इज प्रेझेंट इन द अडल्ट हेल्दी पर्सन. त्याच्यानंतर तुम्ही जर ब्लडचा कलर जर विचारात घेतला, सो ब्लड इज रेड इन कलर. सो इट इज द रेड कलर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आपण कनेक्टिव्ह टिश्यूचा स्टडी करत असताना त्या ठिकाणी स्टडी केलेलं आहे बघा, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामध्ये ब्लड आपण एक्झाम्पल दिलेलं आहे. सो ब्लड इज रेड इन कलर, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू विच इज डिराइव्ड फ्रॉम दी एम्ब्रियोनिक मिसोडर. एम्ब्रियोनिक मिसोडर जे आहे तर त्याच्यापासून तयार होणार आहे ब्लड जे आहे. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ब्लड इज डॅश इन ओरिजिन. सो इट इज मिसोडर्मल इन ओरिजिन किंवा एम्ब्रियोनिक मिसोडर्मल इन ओरिजिन. बॉडी तयार होत असताना बॉडीचे जे काय डेव्हलपमेंट होत असते तर त्यावेळेस झायगोटचं त्या ठिकाणी क्लिवेजेस होतात झायगोटमध्ये आणि क्लिवेजेस होऊन त्याच्यापासून 3 जर्मिनल लेअर तयार होतात, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिसोडर्म. आणि त्या 3 पार्ट पासून 3 लेअर जे आहेत तर त्याच्यापासून पूर्ण बॉडी जी आहे तर ती आपली तयार होते. त्यापैकी मिसोडर्म जो आहे तर त्या मिसोडर्म पासून ब्लड जे आहे तर ते तयार होतं. म्हणून काय म्हणायचं,
blood is mesodermal in origin, or which is called as the embryonic mesodermal in origin, or it is derived from the mesoderm. लक्षात आलं? तुम्हाला जर विचारलं what is meant by blood, so blood is the fluid connective tissue which is red in color and it is derived from the embryonic mesoderm. embryonic mesoderm जे आहे तर त्याच्यापासून ते तयार झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण ब्लडचे जर काही कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं बघा, सो ब्लड इज स्लाइटली अल्कलाइन इन नेचर. त्याचं जर नेचर जर आपण पाहिलं तर ते अल्कलाइन आहे. त्याचबरोबर pH जो आहे which is about 7.4, pH जो आहे तर तो 7.4 आहे. त्याच्यानंतर त्याची जर आपण टेस्ट जर पाहिली which is salty in taste and viscous fluid. विस्कॉसिटी आपल्याला वॉटर पेक्षा ब्लडची थोडीशी जास्त असलेली पाहायला मिळते. विस्कस म्हणजे चिकटपणा जो आहे तर तो आपल्याला स्लाइटली विस्कस असलेला पाहायला मिळतं. बघा, स्लाइटली अल्कलाइन आहे which having the pH of over 7.4, salty in taste and viscous fluid, and it is heavier than the water. बघा, दोन्ही म्हणजे आपण जर दोन बॉटल मध्ये किंवा दोन वेगवेगळे पात्र जे आहेत तर त्याच्यामध्ये जर हे ब्लड घेतलं तर त्याच्यामध्ये जर वेट जर आपण कंपॅरिझन केलं तर 1 लिटर ब्लड आणि 1 लिटर वॉटर याची जर कंपॅरिझन केली तर ब्लडचं वेट थोडंसं आपल्याला जास्त असलेलं पाहायला मिळतं आणि म्हणून आपण काय म्हणतोय हेवियर दॅन दी वॉटर. आलं लक्षात? स्लाइटली अल्कलाइन आहे, pH 7.4 आहे, सॉल्टी टेस्ट असलेली पाहायला मिळते, विस्कस आहे आणि त्याचबरोबर हेवियर दॅन वॉटर असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ब्लड जे आहे which having the two main component, ब्लड मध्ये दोन मेन कंपोनंट असलेले पाहायला मिळतात. so it is composed of two main component, that is nothing but the plasma, and second one is called as the formed elements, or which is also called as the blood cells. so these are the two main components in the blood. त्याच्यामध्ये आपण पहिला कंपोनंट सांगतोय प्लाझ्मा which is about 55% of the total blood. टोटल ब्लड व्हॉल्यूम जर आपण लक्षात घेतला तर त्याचा मधला जवळजवळ 55% भाग जो आहे तर तो प्लाझ्माने व्यापलेला पाहायला मिळतो. आणि दुसरा जो पार्ट आहे तर तो म्हणजे फॉर्म्ड कंपोज एलिमेंट्स असं आपण त्याला म्हणलेलं आहे which is about 44%. तुम्ही जर ओल्ड बुक जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 45% असलेलं पाहायला मिळतं, परंतु याच्यामध्ये मात्र 44% दिलेलं पाहायला मिळतं. सो these are the two main components of the blood. तुम्हाला जर विचारलं which are the two main components of the blood, that is nothing but the plasma and formed element. formed element साठी तुम्ही दुसरा शब्द वापरू शकता blood cells. तर हे दोन एलिमेंट जे आहेत तर ते मेन ब्लड मध्ये असलेले पाहायला मिळतात आणि ते सेपरेट करण्यासाठी तुम्ही सेंट्रीफ्यूज मशीन जे आहे, सेंट्रीफ्युगेशन प्रोसेस जे आहे तर त्याचा वापर करून हे दोन कंपोनंट जे आहेत तर ते आपण वेगळे करू शकतो. आलं लक्षात? सो दीज आर दी सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ब्लड. तुम्हाला जर राईट अ शॉर्ट नोट ऑन ब्लड असा जर क्वेश्चन विचारला किंवा राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ब्लड तर ह्या कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी लिहायच्यात की ज्याच्यामध्ये रेड कलरचं असतं, त्याचबरोबर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि एम्ब्रियोनिक मेसोडर्म पासून डिराइव्ह होतं त्याच्या किंवा तयार होतं. स्लाइटली अल्कलाइन टेस्ट आहे, त्याच्या स्लाइटली अल्कलाइन आहे, pH 7.4 आहे, सॉल्टी टेस्ट असलेली पाहायला मिळते आणि विस्कस फ्लुइड आहे. त्याचबरोबर हेवियर दॅन वॉटर असलेलं पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये मेन किती कंपोनंट आहे तर मेन दोन कंपोनंट त्याच्यामध्ये प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट. त्यापैकी बघा प्लाझ्मा जो आहे which is about 55% and it is the liquid part of the blood. ब्लड मध्ये असणारा लिक्विड पार्ट जो आहे तर तो म्हणजे प्लाझ्मा आणि त्याचं प्रमाण जे आहे तर ते 55% असलेलं पाहायला मिळतं आणि त्याच्यासाठी सेपरेशन करण्यासाठी जे टेक्निक वापरलं जातं तर ते सेंट्रीफ्युगेशनचं सेंट्रीफ्यूज मशीन जे आहे तर त्याच्या सहाय्याने आपण हे कंपोनंट जे आहे तर ते वेगवेगळे स्टडी करू शकतो. नाउ वी वांट टू स्टडी प्लाझ्मा इन डिटेल्स. प्लाझ्मा जे आहे which is called as the main important component in the blood. blood मधला मेन इम्पॉर्टंट कंपोनंट आपण म्हणू शकतो which forms about 55% of the total blood. ब्लडचा 55% भाग जो आहे तर तो प्लाझ्माने आपल्याला पाहायला मिळतो. इट इज दी स्ट्रॉ कलर्ड फ्लुइड असलेलं पाहायला मिळतं. आपण सांगितलं बघा ब्लड जे आहे तर ते स्लाइटली अल्कलाइन आहे आणि ब्लड मध्ये जास्तीत जास्त प्रमाण कशाचं आहे तर ते प्लाझ्माचं आहे, 55% आहे आणि त्याच्यामुळे जे ब्लडचं नेचर आहे तेच नेचर आपल्याला या ठिकाणी प्लाझ्माचं सुद्धा पाहायला मिळतं. म्हणजेच काय स्लाइटली अल्कलाइन इन नेचर असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण हे सांगितलं होतं ब्लड इज विस्कस फ्लुइड.
Like that, plasma also viscous because plasma occupy near about 55% part of the blood. ब्लडच्या 55% भाग हा प्लाझ्माने व्यापलेला आहे. त्यामुळे ब्लडच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जवळजवळ त्याच कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा आपल्याला प्लाझ्माच्या पाहायला मिळतात, which is straw colored or faint yellow colored liquid असं आपण म्हणू शकतो. फेंट येलो कलरचं किंवा स्ट्रॉ कलर. तुम्ही जर व्हीटचं स्ट्रॉ जर पाहिला तर त्याचा जसा कलर असतो त्या पद्धतीने मॅच्युअर झाल्यानंतर तर तो कलर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. फिस्कस फ्लुइड आहे. त्याच्यानंतर इट कंटेन्स नियर अबाउट 90% वॉटर. प्लाझ्मामध्ये 90% वॉटर असलेलं पाहायला मिळतं. ॲज वेल ॲज इट आल्सो कंटेन्स द डिफरंट टाइप्स ऑफ कंपोनंट. वेगवेगळे कंपोनंट जे आहेत तर ते त्याच्यामध्ये आहेत. परंतु तुम्हाला जर क्वेश्चन विचारला which is the major component in the plasma तर तो काय आहे? सो दॅट इज नथिंग बट द वॉटर which is about 90%. 90% पाणी असलेलं पाहायला मिळतं. as well as it also contains the different types of component. that is nothing but the protein. ब्लड प्रोटीन जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची तर ती प्रोटीन त्याच्यामध्ये आहेत. ती साधारणतः 7 to 8% आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 90% वॉटर सोडून प्लाझ्मामध्ये 7 ते 8% एवढे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत. त्याच्यामध्ये अल्ब्युमिन आहे, ग्लोब्युलिन आहे, फायब्रिनोजेन आहे, प्रोथ्रोम्बिन आहे, त्याचबरोबर प्रोप्रायडिन नावाचा सबस्टन्स जो आहे प्रोटीन जे आहे तर तेही याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं. आलं लक्षात? The main component in the plasma which is about 90% that is nothing but the water. त्याच्यानंतर वॉटर नंतर थोडंसं जास्त असणारे कंपोनंट जो आहे म्हणजे वॉटर तर सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर असणारे ते म्हणजे प्रोटीन की जे साधारणतः 7 ते 8% असलेलं पाहायला मिळतं. as well as the plasma also contains the inorganic salts. वेगवेगळ्या प्रकारचे इनऑर्गॅनिक सॉल्ट जे आहेत तर त्या सुद्धा आपल्याला ब्लडमधल्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असलेले पाहायला मिळतं. आणि त्याचं जे पर्सेंटेज आहे सो विच इज अबाउट 1%. म्हणजे 1% वेगवेगळ्या प्रकारच्या इनऑर्गॅनिक सॉल्ट आहेत. त्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न आहे. त्याचबरोबर बायकार्बोनेट्स आयन्स. आपण ज्यावेळेस बघा रेस्पिरेशन चॅप्टर शिकत होतो तर त्यावेळेस आपण CO2 जो आहे कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो ट्रान्सफर कसा होतो तर त्याच्यामध्ये बायकार्बोनेट आयनचा रोल त्या ठिकाणी स्टडी केलेला होता. तर ते बायकार्बोनेट असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे इनऑर्गॅनिक सॉल्ट जे आहेत विच आर आल्सो प्रेझेंट इन दी प्लाझ्मा. देन इट आल्सो कंटेन्स दी अदर कंपोनंट्स. अदर कंपोनंट जे आहेत तर ते 1 ते 2% असलेले पाहायला मिळतात. अदर म्हणजेच काय तर हे जे मेन कंपोनंट जे आहेत वॉटर असेल, प्रोटीन असेल किंवा इनऑर्गॅनिक सॉल्ट हे सोडून काही इतर कंपोनंट आहेत. मग अदर कंपोनंट मध्ये कशाचा समावेश होतो तर दॅट इज नथिंग बट दी फूड. फूड जे आहे आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच्यानंतर ते डायजेस्ट झालेले फूड जे आहे तर ते आतमध्ये आपल्या ब्लड मध्ये मिक्स होतो. त्याच्यातले जे कंपोनंट आहेत त्याच्यामध्ये इट कंटेन ग्लुकोज, अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड as well as the triglyceride. So these are the different food components which are also mixed in the blood. ब्लड मध्ये मिक्स झालेले पाहायला मिळतात. ब्लड मध्ये म्हणण्यापेक्षा आपण प्लाझ्मा हा पार्ट शिकतोय. प्लाझ्मा मध्ये हे डिसॉल्व झालेले पाहायला मिळते. ग्लुकोज असेल, अमिनो ऍसिड्स वेगवेगळ्या प्रकारचे, फॅटी ऍसिड्स असतील किंवा ट्रायग्लिसराइड जे आहेत. सो दीज आर दी फूड कंपोनंट which are also present in the plasma. Then it also contains the waste product. बघा आपण ज्या वेळेस अन्न ग्रहण करतो तर ते अन्न ग्रहण केलेलं ते त्याचं डायजेशन झाल्यानंतर ग्लुकोज, अमिनो ऍसिड याच्यामध्ये एक्सट्रॅक्शन होतं आणि ते ब्लड मध्ये मिक्स होतं आणि ते ब्लड मधून सेल पर्यंत जातं आणि सेल मध्ये गेल्यानंतर ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसेस होतात किंवा मेटाबॉलिक रिएक्शन्स होतात आणि त्या रिएक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी अनवॉन्टेड वेस्ट प्रोडक्ट जे आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. सो दिस अनवॉन्टेड वेस्ट प्रोडक्ट आर हार्मफुल टू आवर बॉडी. आपल्या बॉडीला ते हार्मफुल आहेत. आपण 11th मध्ये गेल्या वर्षी एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन चॅप्टर शिकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सांगितलेले व्हॉट इज बाय एक्सक्रीशन. एक्सक्रीशन इज नथिंग बट दी सेपरेशन, कलेक्शन अँड इल्युमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम दी बॉडी विच आर हार्मफुल टू आवर बॉडी. आपल्या बॉडीला जे हार्मफुल असणारे जे अनवॉन्टेड प्रोडक्ट आहेत नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. नायट्रोजनस म्हणजे नायट्रोजन पासून तयार झालेले तर त्याच्यामध्ये युरिया, यूरिक ऍसिड, क्रिएटिनिन. So these are the nitrogenous waste product which are also present in the plasma. प्लाझ्मा मध्ये ते आपल्याला प्रेझेंट असलेले पाहायला मिळतात. आपण सांगितलं ह्यूमन बीइंग मध्ये कोणता मोड पाहायला मिळतो आपल्याला एक्सक्रीशनचा तर तो म्हणजे युरिओटॅलिझम. युरिओटॅलिझम म्हणजेच काय
the separation, collection and elimination of nitrogenous waste product is in the form of urea. It's called as the ureotalysis. त्याच्यानंतर दुसरा आपण सांगितलं होतं युरिकोटॅलिझम, की ज्याच्यामध्ये नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट हा युरिक ऍसिड असतो, आणि अमोनोटॅलिझम, की ज्याच्यामध्ये अमोनिया जो आहे तर तो नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. असे तीन मेन मोड आपण एक्सक्रीशनचे त्या ठिकाणी स्टडी केलेले होते. तर तेच नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट जे आहेत, युरिया असेल, युरिक ऍसिड असेल, क्रिएटिनिन असेल किंवा अमोनिया असेल, तर ते नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट सुद्धा आपल्याला प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असलेले पाहायला मिळतात. देन प्लाझ्मा आल्सो कंटेन्स दी रेग्युलेटर्स और रेग्युलेटरी सबस्टन्सेस. रेग्युलेटर्स किंवा रेग्युलेटरी सबस्टन्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करण्याचं काम आपण रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग पार्ट स्टडी केलेला आहे बघा. तसंच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्या रेग्युलेट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये असणारे सबस्टन्स जे आहेत तर त्याच्यामध्ये असणारे बघा हार्मोन जे आहेत तर ते हार्मोन्स की प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असतात. ॲज वेल ॲज इट आल्सो कंटेन्स दी विटामिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स आणि एन्झाइम जे आहेत तर ती ब्लड मधल्या प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असलेली पाहायला मिळतात. देन इट आल्सो कंटेन्स दी अँटीकोॲग्युलंट, म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं होतं कोॲग्युलेशन म्हणजे काय सांगितलं, दी कन्व्हर्शन ऑफ ब्लड इनटू दी फ्लुइड ब्लड जे आहे, म्हणजे तर त्याचं कन्व्हर्शन हे सॉलिड पार्ट मध्ये करण्याची जी प्रोसेस आहे दी सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज दी कोॲग्युलेशन. दी कन्व्हर्शन ऑफ लिक्विड ब्लड इनटू दी सेमी सॉलिड जेली लाइक सबस्टन्स दॅट इज कॉल्ड एज दी कोॲग्युलेशन. आणि ते होऊ नये म्हणून ब्लड मध्ये जो सबस्टन्स असतो तर त्याला म्हणायचं अँटीकोॲग्युलंट. अँटी म्हणजे विरोधात, कोॲग्युलेशनच्या विरोधात काम करणारा तो सबस्टन्स आहे तर तो म्हणजे हिपॅरिन, व्हिच इज आल्सो प्रेझेंट इन दी ब्लड, व्हिच प्ले इम्पॉर्टंट रोल इन दी टू अँटीकोॲग्युलेट दी ब्लड. म्हणजे ब्लड जे आहे तर ते कोॲग्युलेट होऊ दिलं जात नाही. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर कोलेस्टेरॉल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज या सुद्धा ब्लड मध्ये प्रेझेंट असतात. ॲज वेल ॲज ब्लड आल्सो कंटेन्स दी डिझॉल्व्ड गॅसेस, म्हणजे ब्लड मध्ये प्लाझ्मा जे आहे तर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड गॅसेस जे आहेत, आपण रेस्पिरेशनचा पार्ट या चॅप्टर मध्ये फर्स्ट पार्ट पाहिला की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं वेगवेगळे रेस्पिरेटरी गॅसेस जे आहेत. सो दीज रेस्पिरेटरी गॅसेस विच आर मिक्स्ड इन दी ब्लड मध्ये मिक्स होतात आणि तिथून परत ते सेल पर्यंत जातात. आपण रेस्पिरेशनचं मेकॅनिझम स्टडी करत असताना त्या ठिकाणी बघा अल्व्हिओलस जो आहे, त्याच्या अल्व्हिओलस मध्ये हे रेस्पिरेटरी गॅसेस येतात. त्याच्यामध्ये ऑक्सिजन ज्यावेळेस आपण इनहेलेशन करतो तर त्यावेळेस ऑक्सिजन आतमध्ये येतो आणि त्या अल्व्हिओलस मध्ये त्या ठिकाणी येतो आणि मग त्याच्यामध्ये आपण पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आणि पार्शियल प्रेशर ऑफ CO2 याचा स्टडी केला की ज्याच्यामध्ये सांगितलं की प्रेशर जास्त असल्यामुळं किंवा अल्व्हिओलस जो आहे तर अल्व्हिओलस मध्ये O2 चं प्रेशर जास्त असल्यामुळं ते इकडं ब्लड मध्ये ट्रान्सफर होतं आणि इकडं सेल जे आहे तर त्या सेल मध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर जास्त असल्यामुळं कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो अल्व्हिओलस मध्ये एक्सचेंज होतो. आणि त्याच्यासाठी जे माध्यम वापरलं जात आहे तर ते म्हणजेच ब्लड आहे. तर त्याच्यामध्ये हे डिझॉल्व्ड गॅसेस जे आहेत, कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल किंवा नायट्रोजन असेल तर हे डिझॉल्व्ड गॅसेस सुद्धा आपल्याला प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असलेले पाहायला मिळतात. सो दीज आर दी कंपोनंट्स विच आर प्रेझेंट इन दी प्लाझ्मा. बघा लक्षात घ्या 55% टोटल ब्लड व्हॉल्यूमच्या प्लाझ्मा आहे. स्ट्रॉ कलर्ड किंवा फेंट येलो कलरचं लिक्विड पार्ट आहे, स्लाइटली अल्कलाइन आहे आणि विस्कस आहे. सगळ्यात जास्त प्रेझेंट असणारा प्लाझ्मा मधला जो कंपोनंट आहे तर तो वॉटर आहे, त्याचं पर्सेंटेज 90% असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल आहे प्रोटीन की जे 7 ते 8% असलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक सॉल्ट जे आहेत की ज्याचं पर्सेंटेज 1 असलेलं पाहायला मिळतं, 1% इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत. आणि अदर कंपोनंट जे आहेत तर ते साधारणतः 1 ते 2% असलेले पाहायला मिळतात. अदर मध्ये आपण सांगितलं फूड आहे, त्याचबरोबर वेस्ट प्रोडक्ट जे आहेत, रेग्युलेटरी सबस्टन्सेस आहेत किंवा रेग्युलेटर्स त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर अँटीकोॲग्युलंट फॉर एक्झाम्पल हिपॅरिन आपण सांगितलं की जो अँटीकोॲग्युलंट म्हणून ऍक्ट होतो तो सुद्धा प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहे. त्याचबरोबर कोलेस्टेरॉल आणि अँटीबॉडीज जे आहेत तर त्याही प्रेझेंट आहेत आणि त्याचबरोबर डिझॉल्व्ड गॅसेस जे आहेत. सो ऑल दीज कंपोनंट्स विच आर प्रेझेंट इन दी प्लाझ्मा. इट इज दी मेन कंपोनंट ऑफ दी ब्लड. आपण ब्लडचं कंपोजिशन स्टडी करतोय. त्या ब्लडच्या कंपोजिशन मध्ये आपण सांगितलं 2 मेन कंपोनंट आहेत, एक आहे प्लाझ्मा आणि दुसरा आहे फॉर्म्ड एलिमेंट किंवा त्याला ब्लड सेल्स असं म्हणतो. त्यापैकी प्लाझ्मा जो आहे तर त्याचा आपण स्टडी केला. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्यामध्ये असणारे फॉर्म्ड एलिमेंट जे आहेत किंवा वेगवेगळ्या ब्लड सेल जे आहेत तर त्याचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.